नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारचे 4 वाजलेत. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बातमी निवडणुकांच्या तोंडावर सुरू असलेल्या राजकीय खेळीची. एकीकडे काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांमधला दुरावा दिवसेंदिवस वाढत चाललाय, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ बहुजन वंचित आघाडीशी जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करतायत. काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष असून आता वाट पाहण्यात अर्थ नाही, अशा विखारी शब्दांमध्ये प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे. काँग्रेसनं 12 जागा सोडल्यास ओवेसी यांना बाजूला ठेवून काँग्रेसची आघाडी करू, असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांनी दिलाय. अमरावतीला बहुजन महावंचित आघाडीच्या सभेपूर्वी प्रकाश आंबेडकर न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मुंबईत भेट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीमधला तपशील कळू शकला नसला तरी निवडणुकांच्या तोंडावर कशा संदर्भात चर्चा झाली असेल हे सांगण्यासाठी राजकीय पंडितांची आपल्याला गरज नाहीये. दरम्यान याआधी छगन भुजबळ यांनी मुंबईत प्रकाश आंबेडकरांचीही भेट घेतली होती. काँग्रेसवाल्यांनी स्वतःची भूमिका जाहीर करावी. त्याने आम्ही काही काँग्रेसवाल्यांसाठी थांबणार नाही आहोत. आता काँग्रेस हा पूर्णपणे बदमाशांचा पक्ष आहे. त्याच्यामुळे जसं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये गोंडवाना पार्टीला शेवटपर्यंत घोळ घालत राहिले, तसं आम्ही काही अडकणार नाही आहोत. ज्या मुस्लिम संघटनांना असं वाटते की त्यांनी युती झाली पाहिजे, त्यांच्यावरती सुद्धा आम्ही एक जबाबदारी टाकतोय की ताबडतोब त्यांनी असं बघावं की 12 जागा या वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसने मान्य करावं. नागपूरच्या बातमीकडे वळतो आहोत आपण. नागपूरची पुढची जी बातमी आहे तीही अत्यंत महत्त्वाची आहे. भाजपनं आयोजित केलेल्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची ही बातमी आहे. सध्या देशात आणि राज्यात अनुसूचित जाती वर्गाचं हित साधणारं सरकार आहे असं म्हणतानाच मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारनं काढलेल्या कामाचा पाढा वाचला. मुंबईतल्या इंदू मिलमध्ये उभारण्यात येणारं बाळासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे 2020 पर्यंत पूर्ण झालेलं दिसेल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांशिवाय देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंग देखील नागपुरातल्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर नागपुरात आलेले पदाधिकारी, आमदार आणि खासदारांची दीक्षाभूमी संघभूमी या ठिकाणी भेट आयोजित करण्यात आलेली आहे. थेट जाणार आहोत अमरावतीमध्ये. प्रकाश आंबेडकर बोलायला उभे आहेत. समोरच्या डी मध्ये पत्रकाराशिवाय कोणालाही बसता येत नाही. आपल्या सर्वांची व्यवस्था केलेली आहे. आयोजनामध्ये कोणीही व्यत्यय आणू नये. सर्वांना विनंती मी करतो, आपल्या सर्वांची साईडला व्यवस्था केलेली आहे. सर्व स्वयंसेवक आपण थोडं ग्राउंड मध्ये सर्वांना सुविधा पुरवायला विनंती करतो मी आपल्याला.